या स्पर्धेमध्ये आपण जे सन्मान चिन्ह पाहत आहोत जे आम्हाला मुठवल गावचे महेंद्र आत्माराम भांबरे आणि आत्माराम गोपाल भांबरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण ज्या ट्रॉफीज पाहतोय सामनावीर असतील किंवा प्रथम क्रमांकापासून चौथ्या क्रमांकापर्यंत स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ उत्तम शेठ दत्तू पाटील आणि त्यांच्या मातोश्री खुसुमजी दत्तू पाटील यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीराची ट्रॉफी आपण देत आहोत. स्वर्गीय किरण सावलाराम पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश नामदेव भांबरे यांच्याकडून आपले विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरासाठी सायकल देणार आहोत. माजी उपसरपंच इताडे गिरवलीचे राकेशजी दिगाडकर आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याचं सहकार्य देणारे श्री गणेश वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर जगन्नाथजी वामन भांबरे आपले विशेष आभार. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक सामनावीरासाठी स्वीट बॉक्स देत आहोत. संजय पाटील मिठाईवाला अर्थात केपी सर यांच्याकडून आपले सुद्धा विशेष आभार. या स्पर्धेसाठी जे आपण चेंडूचं सहकार्य पाहत आहोत, जे आम्हाला सावतगावचे उद्योजक खंडूजी पाटील आणि बाबगावचे ॲडव्होकेट प्रमोद गायकवाड आपले सुद्धा विशेष आभार. या स्पर्धेमध्ये संपूर्ण 4 दिवसाची नाश्त्याची सुविधा बाबगावचे रुपेश मेहरे यांच्याकडून आम्हाला लाभलेले आहे, त्यांचे विशेष आभार. चला खेळाला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी पाहू शकेल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत करण पाटील आहे. इतर सगळं आपला 12 खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये नाही आणि 2 धाब्यांची पॅनल्टी असेल ती म्हणजे जे हनुमान इताडे सगळ्याची आपण नोंद घ्यायची आहे. चला रवी पाटील षटकाला सुरुवात करतो पॉवर प्ले मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, हवे ते बॉल आणि फाईन लेगच्या फिल्डर कडनं चुकी झाली, कॅच ड्रॉप. करण आणि करणच्या सोबतीनं तुम्ही पाहतायत लागोपाठ 2 विकेटसाठी हरीश अनंत पाटील सांगे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज असेल रवीला. रवी सध्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे टायमिंग झालं नाहीये. खेळायचं होतं ऑन साईडला, बॉल येतोय बॅकवर्ड पॉइंटला आणि धाव मिळेल त्या ठिकाणी एक. जे हनुमान इताडे आणि त्यांच्या विरुद्ध एकविरा सांगे असा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. आजच्या दिवसातील दुसरा सामना. पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय मिळवला तो जय हनुमान चौधरपाड्यानं. जियान 11 या नावानं तो संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि सध्याच्या घडीला आपण एकविरा सांगेचा विचार केला तर तोही संघ आता चांगल्या पटरीवरती येताना दिसतो योगी सर, कारण सांगोडीच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. हो आणि निश्चितपणे चांगल्या संघाची बांधणी सध्या आपण या सीझनमध्ये त्यांच्या आपण पाहत आहोत. इथे मात्र फुलरले तो होता जागेवर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बाटमध्ये मात्र कुठलाच संपर्क मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये रवीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पंचांच्या माहितीसाठी हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे. म्हणजे पहिले षटक हे आपण जर पाहिले तर पॉवर प्लेचं असेल. रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर हा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळून घेणार आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने धावफलक आता पुढे जाणार 4 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करावी लागेल योगी सर. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही बघितलं की पॉवर प्ले मध्ये कुठेतरी सुरुवात चांगली झाली नव्हती जय अंबिका देवरुंग पाडायची आणि त्याच्याचमुळे तो संघ तेथून पराभूत झाला. यावेळेला समोर फोर्स केला, सुपर शॉट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि वेळ होती फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. ओव्हरथ्रो झालाय आणि आता बॉल मागे निघालाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे. मनोज चेंडूचा पाठलाग करत होता आणि या दरम्यान आणखी एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. म्हणजेच 3 धावा या चेंडूवरती येतात. धावसंख्या या 3 धावांच्या मदतीने पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड नाव. सिंगल डबलवरती आता मात्र कुठेतरी जोर टाकण्याचा प्रयत्न करतात दोघेही फलंदाज. असं वाटतं की आज काही खेळाडूंची अनुपस्थिती सुद्धा आहे, कारण आपण केतनशी चर्चा केली की आज महाराष्ट्रातील नंबर 1
सर्वात मोठी यात्रा मत्स्याची यात्रा म्हसोबाच्या नावाने ती स्पर्धा आपण पाहतो आणि आपल्या इकडचे भरपूर भाविक तिकडे जात असतात आणि त्यापैकी आपण जर पाहिलं तर इताडे संघातील खेळाडू सुद्धा मात्र तिकडे गेलेले आहेत. परंतु हा स्पेल पहा, जबरदस्त गोलंदाजी रवी पाटीलची पाहिली आपण. अगदी 2 पायांच्या मधून चेंडू मात्र करण पाटीलच्या अगदी निघून गेला. सर ओव्हर कम्प्लीट आहे का? चला, पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा डॉट, त्याच्यानंतर एक वाईड आला, चौथ्या बॉलवर 3 धावा, 5वा डॉट. दोन डॉट आहेत, एक डबल आहे, एक सिंगल आहे, एक ट्रिपल आहे. 5 चेंडू येतात. दोनच डॉट आहेत ना सर पहिल्या षटकामध्ये? 3 डॉट आहेत का? चला, षटक संपले पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती 7 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी विकी मोगरे येतोय बॉलिंग मार्कवर. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये हो विकीचा पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, मिड विकेटला पकडलाय जेल आणि पहिल्याच बॉलवरती सफलता मिळते विकी मोगरेला. बॅटर गॉन. थँक्यू डीजे. फटका चांगल्या प्रमाणे खेळला होता, परंतु कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रमाणात तो झेल संपन्न केला आणि पावशीवर पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी जय हनुमान इताडे संघाला नवीन फलंदाज गणेश आलाय उर्फ गणू तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. आणि जर या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केले तर हरेश अनंत पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राईज दिलं जाईल. संत आणि सावध स्वरूपात 7 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना जय हनुमान इताडे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील हा दुसरा सामना सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये. हो पाहू शकाल अगदी शफल होऊन या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस होता आणि ती लाईन मात्र कुठेतरी फलंदाज गडून मिस केली. पंचाचा लेगबायचा इशारा पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि आज आपण जर पाहिलं तर करण सुद्धा पूर्णपणे सास पडलाय. पहिल्या षटकाचा केले पाहिला तर 3 चेंडू फेस केले, एक दुहेरी, एक सिंगल, एक डॉट, 3 धाबा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. आतापर्यंत एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार या इनिंगमध्ये आला नाहीये आणि मात्र कुठेतरी त्याकडे लक्ष करायला द्यावं लागेल. हो वाईड यॉर्कर शेवटच्या शेणाला मात्र पाहू शकला अगदी या छोटा बॅकलिपनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करण पाटीलने केलाय, परंतु निर्धावानं चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. यानंतर जय हनुमान खांडवल ब विपक्ष रोशन पण मुठवल. विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. शॉर्ट रन मात्र इथे हाताळणी करतोय विकी. पुन्हा एक चांगला चेंडू सातत्याने मात्र तेच फटके खेळण्याचा प्रयत्न करून पाटील करतोय, परंतु एकही चेंडू मात्र व्यवस्थित तो मिडल करू शकला नाही. लेगबाच्या स्वरूपात ही धाव अजून मात्र या ठिकाणी जोडली गेली. पण एखादा संघ एखाद्या स्पर्धेमध्ये पहा ज्यावेळी टॉप 3 मध्ये असेल, टॉप 4 मध्ये असेल, ज्यावेळी टॉप करतोय त्यावेळी मात्र त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो मात्र दुणावलेला असतो आणि त्या अनुषंगाने आज 21 स्पोर्ट्स सांघिक स्पर्धेमध्ये खेळ साकारतोय. हो लिडिंग एज चेंडू आबे शॉट फायलिंग क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला जरूर, परंतु सुरक्षित हाताची ओंजल मात्र त्या ठिकाणी तो उघडू शकला नाहीये.
झेल ड्रॉप आणि फलंदाज गणेशला मात्र त्या ठिकाणी जीवनदान. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न करत असताना मात्र आतापर्यंत फलंदाज थोडीशी असफल राहिले. योग्य टप्पा गोलंदाजाने आज पीक केलाय व रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि तिथे सुद्धा मात्र चेंडू बाटमध्ये संपर्क नाही, पण त्याचा वाईटचा इशारा अतिरिक्त धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि सिंगलच्या वतीने आता डबल फिगरमध्ये आकडा पाहायला मिळतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. ते आतापर्यंत विकेट सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी हाताळली व पुढे एक चांगला चेंडू फुलर लेत होता, कोदून काढलाय बॅट अँड पॅटच्या माध्यमातून. चेंडू बाहेर निघाला आणि तिथे सुद्धा मात्र पॉसिबल सिंगल धाव पूर्ण केली गेली. 11 धाबा फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर या स्पर्धेचा आपण विचार केला तर जे आपण प्रेक्षक स्थान पाहत आहोत मित्रांनो, स्वर्गीय रमण कृष्णा पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण उभारलाय. कल्पेशजी रमण पाटील यांच्या माध्यमातून तो कक्ष उभारलाय, त्यांचं आपण करूया विशेष आभार. स्वर्गीय किशन सावराम रणदिवे यांच्या स्मरणार्थ एक तुम्ही प्रेक्षक स्थान पाहू शकाल. सहकारी कुमार किसन रणदिवे यांच्याकडून लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. जय बोले ग्रुप स्टँड तुम्ही पाहू शकाल, प्रेक्षक कक्ष उभारलाय, त्यासाठी सहकारी नितेश भंडारी कोलुली कल्याणचे उद्योजक आपले सुद्धा विशेष आभार मी व्यक्त करतोय. स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय तुम्ही प्रेक्षक स्टँड पाहू शकाल, त्यासाठी सहकारी आम्हाला देणारे योगेशजी पाटील आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू कक्ष पाहत आहोत. एक खेळाडू कक्ष एशिया स्पोर्टच्या वतीने उभारलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण आकर्षक बॅट देत आहोत. सोपानी तिसकर आणि अक्षय म्हात्रे आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. दुसरा खेळाडू कक्ष आपण पाहिला तर स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश. हो, रिवर्सचा फटका धरून बाहेर काढला, परंतु डॉट बॉलने इथे योगेशने सुरुवात केली आपल्या षटकाला आणि योगेशने सुद्धा मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केले. तर हरेश आनंद पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. जो समारोह कशी आपण पाहतो स्वर्गीय अनिल वसंत भांबरे यांच्या स्मरणार्थ उभारलाय, त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य देणारे भार्गव संतोष भांबरे आणि आशुतोष अनिल भांबरे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि जो टॉस बॉक्स आहे जो स्वर्गीय मकरंद दत्तू पाटीलच्या स्मरणार्थ उत्तम शेठ पाटील यांच्याकडून उभारण्यात आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या लिडिंग एज चेंडू हवेत आणि चेंडू खाली विकेट किपर रोशन मोगरे चूक करत नाहीये. विकेटचा पदर फलंदाज गणेश झेलबादच्या स्वरूपात बाद. थँक्यू. डीजे न्यू बॅटर केतन आलाय 4थ्या क्रमांकावरती. दोन्ही बंधूंची जोडी सध्या आपण खेळपट्टीवरती आता पाहतोय. करण पाटील आणि केतन पाटील. आणि या सत्रामध्ये केतनचा हवा तसा फॉर्म नाहीये, परंतु आज तो फॉर्म त्याला पुन्हा आणावा लागेल कारण संघ संकटामध्ये सापडलाय. रोशन्स पण मुठवल आणि जय हनुमान खांडवल दोन्ही या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तो तिसरा सामना असेल याची आपण नोंद घ्या. हो, बारशी काढा फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावांसाठी हा चौकार. रात्रभरच बर्थडे सेलिब्रेशन करून आता मात्र सुधीर पाटील यांची आता मात्र झोप पूर्ण झालेली आहे. रात्रीचे 2 वाजले होते, म्हणजे एवढी मोठ्या संख्येने मात्र त्यांचे चाहते मात्र बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. फटक्यामध्ये कॉन्फिडन्स होता, परंतु रिझल्ट चांगल्या प्रमाणे पाहिला आपण. जय हनुमान इताडे संघासाठी पहा आज पहिल्याच चेंडूपासून हा फटक्या करण पाटीलने खेळण्याचा प्रयत्न केलाय,
परंतु एकही चेंडूवरती त्याला मात्र चेंडू मिडलिंग करता आला नाही आहे. म्हणजे असं वाटतं की काहीतरी आज करण पाटीचं बिनसलंय, कारण सातत्याने चेंडू पाहिलं तर अगदी शरीराचा वेध घेतोय आणि पाहू शकेल डॉट बॉलला मात्र या ठिकाणी सांगता आपल्याला पाहायला मिळाली. रोशन स्पोर्ट मुठवल आणि जय हनुमान खांडवल शेवटचा ऑफिशियल कॉल आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. हो, अजून एक चांगला चेंडू. स्वतःवरती नाराज आहे, निराश आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल इथे मात्र हाताला योगेश आणि योगेशचा आपण स्पेल पाहिला तर फक्त या ठिकाणी 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त धावफलकावरती आपल्याला 16 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज राज मोगरेचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. आज कॅप्टनशिप चांगल्या प्रमाणे पाहिली. दरम्यान दिनेशजी भुईर आणि मिस्टर बंटी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सरापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या 3 दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं की अनेक संख्येने मान्यवरांची आपल्याला या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली आणि आज तर असं वाटतं की पूर्णपणे आमच्या आयोजकांचं शेड्यूल बिझी राहणार आहे. राज मोगरेसाठी सुद्धा सेम पारितोषिक असेल. हरीश अनंत पाटील यांच्याकडून हो दुरून खेळण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल त्या ठिकाणी बॅटच्या टोला चेंडू स्पर्शी झालाय. चेंडूला उचलून जोपर्यंत फेक करतायत तोपर्यंत 2 धावा कमी तिहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. कारण स्ट्राईक हवी होती करण पाटीलला आणि त्यामुळे पाहू शकाल रिक्स घेतली गेली आणि रिक्स में बरकत होतीये. हे आज आपण पाहिलं. सिंगलला डबलला तिहेरीमध्ये कंप्लीट केल्यानंतर प्रयत्न तिथे झाला गेला आणि या 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना पाहू शकाल 2 गडी बाद 19 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दिनेशजी भुईर आणि बंटी पाटील आणि त्यांच्या सोबतीला शालिकजी गोडे देवरुपाड्याचे ज्येष्ठ समाजसेवक यांचं शुभागमन होतंय. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आपण आणि पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी पाहू शकाल. चांगल्या फटक्याने जरूर केला होता परंतु लॉंग ऑनवरती कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. झेल पकडला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी करण पाटीलचा खेळ. फटका चांगला होता परंतु कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तो झेल त्या ठिकाणी फिनिश केला आणि पाहू शकला या ठिकाणी तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी जय हनुमान इताडे संघाला न्यू बॅटर निवृत्ती आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि हे दृश्य पहा अगदी सकाळच्या 17 पासून मान्यवरांची आपण गर्दी पाहत आहोत. बंटी शेठ पाटील, शालिकजी गोडे, अनिलजी भुईर आणि पाहू शकाल गुरुनाथ शेठ पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मुठवलचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांच्याच मैदानावरती त्यांच्या भूमीवरती आमचा मुठवल संघ सातत्याने सराव करत असतो. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. राज पुन्हा एकदा उचली घेणार चेंडू पंच केला. फटका हा मॅच 1700 चेंडूच्या खाली. अजून एक विकेटचा पतन. प्रांजल पाटीलच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपण पाहतोय कारण त्याने पकडला झेल. जर हा झेल जर ड्रॉप झाला तर आय थिंक सांगोडच्या स्पर्धेमध्ये त्याची निवड कदाचित होऊ शकली नसती आणि मनोज पाटील पहा त्याचं रिॲक्शन करून दाखवतात की हा झेल कशा पद्धतीने त्याने पकडलाय. परंतु फलंदाज निवृत्ती आला आणि माघारी परतला कारण जय हनुमान येताने संघाला लागला हा 4था धक्का. आणि पाहू शकले या ठिकाणी मुठवल गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गुरुनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय 6व्या क्रमांकावरती परंतु आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फलकावरती फक्त 19 धाबा.
दहा फलकावरती पाहायला मिळतात. तर रवीच्या खात्यामध्ये आपल्याला 2 सफलता पाहिल्या. पहिल्या चेंडूवरती एक्झॅक्टली त्याच्या अगेन्स्ट 3 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु तदनंतर जबरदस्त वापसी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला सामना सुद्धा आपण आजच्या दिवसातील लो स्कोरिंगचा पाहिला आणि हा सामना सुद्धा मात्र एक्झॅक्टली लो स्कोरिंगचाच पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. कारण गोलंदाजी आपल्याला आज एकविरा सांगे संघाच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणात पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मात्र इथे खर्च केली गोलंदाज राज मोगरेनं आणि फलक्यावरती 20 धाबा पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 30 धाबांचं लक्ष होतं आणि या सामन्यामध्ये आता पाहूया अंडर 30चा आकडा मात्र एक्झॅक्टली पाहायला मिळू शकेल. फटका चांगला होता, परंतु वाडिश लॉंगॉनवरती जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण साकारलंय. 2 धाबा कंप्लीट, 13चा प्रयत्न केला जातोय. मनोज पाटीलचं कमालीचं क्षेत्ररक्षण आणि आमचे पंच मिक्यादा मात्र तिथे वाचले गेले, परंतु फलंदाज वाचला नाहीये कारण तो बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. लागणार हा 5वा धक्का. ओहो, थँक्यू डीजे. हे दृश्य पहा. चला, नाणेफेकीसाठी जे हनुमान खांडवल बस संघ आपण त्वरित या, कारण रोशन स्पोर्ट मुठबळ संघाचे संगणक आलेले आहेत. आमचे सहकारी समालोचक, आमचे मित्र ओमकार शेट्टे यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या फायनल डे मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल आणि तिथे मात्र पाहू शकला आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी या पहिल्या डाबामध्ये एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या वतीने आपण पाहिली. फलकावरती 22 धाबा लागल्या गेल्या आणि फक्त 24 धाबांचं आता मात्र ते लक्ष असेल. टीम 23 धाबांचं लक्ष असेल. तीस चेंडू आणि या 23 धाबाचं टार्गेट असेल. 24 चेंडू आणि या 24 चेंडूमध्ये 23 धाबांची आवश्यकता, परंतु पहा पहिला जसा षटक संपन्न होईल आपण 2 धाबा सांगे संघाच्या इनिंगमध्ये आपण ऍड करायचे आहेत, कारण 2 धाबांची पॅनल्टी आपण इथे आकारलेली आहे. कारण 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आज जय हनुमान इतडे संघाचा उपस्थित नव्हता. चला जाऊया आपण नाणेफेकीकडे. रोशन स्पोर्ट मुठवल आणि जय हनुमान खांडवल पहिल्या इनिंगचा चेंडू जर पडला गेला आणि ज्या संघाचा इथे संघटक उपस्थित नसेल तर लक्ष असू द्यात, तुमच्या संघाला मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकेल याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण रोशन स्पोर्ट मुठवल संघाचा संघटक इकडे पोहोचलेला आहे. चेक. जय हनुमान खांडवल बस संघ लक्ष असू द्या की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. चला, छोटस लक्ष आहे आणि आता मात्र पावसाळ्यात धावांचा पाठलाग सुरू झाला आणि कॉम्बॉक्स मध्ये आता मात्र आपण ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांच्या गुणवाणीतून या डावाचं धावतं वर्णन. थँक्यू सो मच योगेश दादा पाटील आणि समीरजी ठाकरे सर यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. राजे शिव छत्रपती ऐतिहासिक क्रीडांगण बापदेव देवरुंग या ठिकाणी तुम्हा सर्वांचं आजच्या अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक
हार्दिक हार्दिक स्वागत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना त्रिवार मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय. आमने लोणारच्या क्रिकेटला, इथल्या क्रिकेट प्रेमींना. आणि जाऊयात आदरणीय मुठवळ गावचे पोलीस पाटील उत्तमदादा पाटील त्यांच्या स्वप्नात साकार झालेलं आमने लोणारच्या क्रिकेटमधील एक सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक बहारदार आणि दर्जेदार आयोजन. मनीवता भोळेपणा कधी दाखविला ना मोठेपणा, असं एक नाव स्वर्गीय मकरंद दादा, त्याच्या आठवणींना उजाळा देणारी मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या दिवशी ओपनिंग सेरेमनी ज्यावेळी झाली त्यावेळी टिपण्यात आलेले ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे सगळे क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. मॅचची करूया आपण सुरुवात. दुसरा डाव, दुसऱ्या मॅच मधला एकवीर सांगे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान इताडे आणि सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट. खूप मोठं फाईट बॅक इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमला करावा लागेल. बॉल तयार. पहिलाच बॉल स्विचिटचा फटका, गॅप मिळाला नाहीये. बरोबर शॉट थडमानला, बॉल तिकडे स्टॉप झालाय. टार्गेट फारसं मोठं नाही या मॅच मध्ये. 4 षटक आणि 23 धावा. लसदान रन बॉल. सलामीची जोडी मैदानावरती रोशन, त्याच्या सोबतीनं प्रांजल आलाय आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जय हनुमान इताडे टीम साठी करण पाटील. बॉल तयार. टप्पा पडलाय आता. फाईन लेगला हुक करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. दोन रनची ऑलरेडी पेनल्टी देखील आहे, त्याच्यामुळे एका ओव्हर नंतर त्या रन्स ऍड केल्या जातील. म्हणजे मॅच जिकडे आपण पाहताय जी लेस दॅन रन बॉल होती, गोलंदाजानं सुरुवातच चांगली केली. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. भूषण भामरे आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ सर्वांनी तयार राहायचं. खांडवळचे कॅप्टन उपस्थित झालेत. थोडस लेट केलं मित्र आपण. या पाहूयात काय निर्णय येतोय. ऑर्गनायझर स्वतः इन ऍक्शन आहेत, त्यामुळे जास्त टेन्शन तू पण घेऊ नको. मॅच ओव्हर्स कदाचित कमी केल्या जातील. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिला डॉट, त्यानंतर त्यांना काढली विकेट. ऑन साइडला चालला बॉल. शॉर्ट मिड विकेट तिकडे तैनात. 30 यार्ड सर्कलच्या आत एक सिंगल पहिली येते. 23 धावेचं लक्ष आणि एका धावेने एका धक्क्यानं सुरुवात झाली आहे टीम सांगे संघाची. आदरणीय गुरुनाथ पाटील आणि दिनेश भोईर यांना विनंती करूया की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. या ओव्हर नंतर आपण टॉस करतोय. एकवीर सांगे इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. इथे लागली या बॅटची कडा. लक फॅक्टर ऑन. बॉल चालला सरळ. लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो चौकार. यांना विनंती करूया की आपण यायचंय. सगळे मान्यवर सज्ज आहेत. आमचे कॉमेंटेटर समीर ठाकरे रेडी आहेत. आज अंतिम दिवस. सगळी जिम्मेदारी आमच्या ऑफिशियल अंपायर्सच्या खांद्यावरती. अंपायर्सच्या भूमिकेत दिलीप सर आणि त्या सोबतीनं त्यांना साथ देतात रमेश म्हात्रे आणि स्क्वेअर लेगला सध्याचा अंपायर उभे आहेत. ओमकार सर, ओव्हर संपल्यानंतर आपण टॉस करतोय. झहीर खान सर, या सगळ्यांचं विशेष कौतुक. गुड मॉर्निंग झहीर खान सर, रमेश म्हात्रे सर आणि माने सर. बेस्ट ऑफ लक आजच्या दिवसासाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे झाला Check. डायरेक्ट हिट. टॉस या ठिकाणी आपण करतोय रोशन स्पोर्ट मुठवलच्या विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट खांडवल बी या दोन संघांमध्ये आपण टॉस करतोय. स्वर्गीय मकरंद स्मृती मकरंद स्पोर्ट मुठवल असा कॉल होता.
जय भोले ग्रुप आलेला आहे. मान्यवरांना विनंती, पुन्हा आपण मंचावरती बस. एक मिनिट. कोकसेचे साईनाथ पाटील यांच्याकडून टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड ड्रिंक्स आपण देतोय. सामना मैदानामध्ये सुरू आहे म्हणून आता जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. ओंकार सर, मॅच संपली आहे का? टॉस जिंकला, काय निर्णय? बॅटिंग. काय कारण बॅटिंग करण्यामागचं? कारण मोस्ट ऑफ कॅप्टन असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे फिल्डिंग करत असतात, तू बॅटिंग करणार आहेस, काय कारण? चेस व्हायला डिफिकल्ट जाते ग्राउंडला. शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करायचं मनासारखं घडलंय? नाही. मग बॅटिंग करायची होती. आता क्षेत्ररक्षण वाटायला आलंय. नेमका आता गेम प्लॅन बी सेट असावा लागतो. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40. गावकऱ्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवलने. तुम्ही मुठवालमधून बिलॉंग करता. काय सांगाल उत्तम दादा, योगेश पाटील, रणजित पाटील आणि या संपूर्ण टीमनं जे आयोजन केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी? ही स्पर्धा दरवर्षी एक स्टेप पुढे असते. नक्कीच नक्कीच. आणि तुमचा सपोर्ट कसा राहिला या स्पर्धेसाठी? चांगला आहे. शुभेच्छा असतील. तर टॉस या ठिकाणी संपन्न झाला आणि नाणेफेकी जिंकून जय हनुमान कांडवल बीनं बॅटिंगचा निर्णय घेतला. नाव बॅक टू कॉम्बॉक्स. टार्गेट छोटा बट संघर्ष खूप चांगला करते मैदानावरती टीम जय हनुमान इताडे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा, 9 ला विकेट्स. मैदानावरती गेले 2 पेनल्टीच्या 2 रन त्या देखील ऍड केल्या जातील आणि धावफलक पोहोचेल 11 वरती. म्हणजे समीकरण मैदानावरती आता उरलंय फक्त आणि फक्त 12 धावेचं. 12 धावेची आता गरज आहे. समीकरण अगदी आता सोपं झालंय. लेस दॅन रन अ बॉल. मॅच जिंकायची तर डॉट बॉल, विकेट्स सातत्यानं घ्यावा लागतील. 2 विकेट्स आतापर्यंत तुम्ही काढलेत, अजून काढावा लागतील कमीत कमी 3 ते 4, जेणेकरून रन अ बॉल ही मॅच या ठिकाणी येऊ शकते. इथे फटका आपण पाहता सरळ समोर. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर धावफलकावरती पुढे जात असताना थांबलाय सध्या धावफलकावर. आपण पाहता धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 16 चेंडू आणि 12ची गरज आहे. अगदी सोपा साधा झालाय सामना. सकाळच्या सत्रात रन्स बनवणं थोडंसं कठीण जातं या मैदानावरती. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. आउटफील्ड तिकडे फास्ट आणि बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. पंधरा चेंडू आणि आता फक्त 8 धावा करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 15 बॉल आणि 8 धावा. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय, थोडासा खाली राहतोय बॉल. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. 14 चेंडू 8. इथे देखील बॉल हवाय त्या कॅचचा कॉल. कॅच ड्रॉप. टार्गेट छोटं आणि त्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या मिस्टेक खूप महागड्या पडतील. धावफलकावरती रन्स ऍड झाले त्या ठिकाणी 2 भावेश वजे ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालेत. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 17 ऑन बोर्ड. 13 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. बॉल समोर डीप मध्ये लॉंग ऑनला. या टुर्नामेंट मध्ये सकाळचा नाश्ता ज्यानं दिला ना त्या व्यक्तिमत्वाचं काही जिगरीच आहे. मानलो भावा त्याला दुपारच्या जेवणापेक्षा नाश्ता देण्याची हिंमत करणं ती मोठी गोष्ट आहे. टीमची टोटल धावफलकावरती 2 ने पुढे जाते. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावर झालेत.
12 चेंडू आणि 4 ची गरज. 19 धावा धावफलकावर. बॉल तयार. चांगला बॉल आहे. टप्पा पडलाय. थोडासा खाली राहिला होता बॉल. चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिंगल डबल न काम आरामात या ठिकाणी चालणार आहे. तर रुपेश दादा मेहर यांच्याकडनं या टुर्नामेंटसाठी सकाळचा जो नाश्ता आहे तो देण्यात आलाय. अजय, सागर आणि विशाल आणि विनीत यांचे ते जिवलग मित्र आहेत. आणि या सगळ्यांना ऑलवेज पार्टी देताना किंवा त्यांच्यासोबत पार्टी करताना दादांना पाहिलंय आणि त्यांना माहिती आहे यांचा स्टॉक किती मोठा आहे. त्यामुळे दादा रोज सकाळी 50 वडापाव पाठवतो, पण फक्त 8 मिनिटांमध्ये ते फिनिश होतात. ही ताकद आहे. पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर आली विकेट. खूप चांगली गोलंदाजी केली आहे, बट बॅटिंग करताना रन्स खूप कमी आलेत. मैदानावरती अजूनही फलंदाजीसाठी ज्याच्या नावानं सांगेचं क्रिकेट ओळखलं जातं, मनोज, त्याचं येणं अजूनही बाकी आहे. एके काळातील या संगे गावचं नाव ज्यानं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वावरती कोरलं. आणि या दरम्यान शुभागमन झालंय सागर शेठ भामरे यांचं. नाही, कुणाला आडनावं सांगायला सांगितली ना की मग उठवतोय बाजार. काम असेल तर बरोबर आहे ना, काम असेल तर मार, तसं नको मारू विनाकारण. टीमची टोटल धावफलकावरती 21. चल कुणाल, काय हरकत नाहीये, सध्या तू सेलिब्रिटी बनलाय. जळणाऱ्याची संख्या 100% वाढणार बाबा ज्यावेळी तुझ्या नावाची चर्चा होणार. एक सिंगल. आणि एक गोष्ट कुणाल भामरेची आयडी यूज करतो, सूरज भामरे. कुणालला आतापर्यंत उत्तम दादा इतके पैसे आलेत ना सेलिब्रिटी म्हणून, सूरज भामरेच्या जीपे वरती, पण कुणालपर्यंत कधीच पोहोचत नाही. ही वास्तविकता आहे. आणि म्हणून कुणाल शिक्षण आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. जर शिकला असतास तर आज सेलिब्रिटी म्हणून जसं सूरज चव्हाणचा सुरुवातीला फायदा उचलायचे, बट एक टाइम असा पण येईल की कुणाल भामरेकडे देखील त्याचा पर्सनल असिस्टंट आणि अकाउंटर असेल. येत्या काळामध्ये खूप फेमस होईल कुणाल, यात शंका नाही आहे. एकदा कुणालची टॅगलाईन आपण चला ऐकूयात ऑन माईक. बरेच जणांना कल्याण डोंबिवलीमध्ये असू दे, रायगडामध्ये असू दे, कुणालचे स्टिकर व्हिडिओज खूप व्हायरल होत असतात. कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे एकदा आपण कुणालला कव्हर करूयात. मुठवळ गावचा यंगस्टर सेलिब्रिटी आणि येत्या काळामध्ये बिग बॉस मध्ये देखील कदाचित हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल, त्याची चर्चा सुरू आहे. तर कुणाल एकदा हाय करा सगळ्या आपल्या फॅन फॉलोविंगला. आणि क्या बात आहे, कुणाल भामरे सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत होता. कुणाल एकदा डायलॉग होऊन जाऊ दे, चोपताच ठेवता. सगळ्यांना चोपताना ठेवतो, एसएमटी बॅच चोपताना ठेवतो. नाही, एसएचा ब्रँड एम्बेसिडर आहे भाई. ऍडव्हर्टायझिंग फक्त एसएची. मॅच जवळ आता संपत आली आहे. स्कोर सध्या आपण पाहता धावफलकावरती लागलाय 22. एका धावेची फक्त गरज आहे. सोपन दादा तिसकरनं जर कुणाला ₹1,00,000 ₹2,00,000 देऊन सीझनला बॅट यूज करायला देत असेल तर कमीत कमी 50,000 तरी कुणाल भामरेला द्यायला पाहिजेत. एस ए ब्रँड नात करती काय. बॉल हवेत, सिंगल झाली आहे कंप्लीट. अभिनंदन टीम, एकवीरा सांगे अँड हार्ड लक जय हनुमान इताडे. डाव संपलाय मैदानावरती. 23चं लक्ष होतं आणि चेस झाले 23 धावा. पुढचा सामना लगेचच आपण सुरू करतोय, कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपल्याला जायचंय आणि सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी जाईल. यस, गोलंदाजी करताना 6 धावा खर्च करत 2 विकेट्स ज्यानं काढले अँड विथ द बॅट, ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या तब्बल 8, तो राज ठरलाय.